नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला झणझणीत खुरुसणीची चटणी बनवून दाखवणार आहे। याला कारडाची चटणी देखील म्हणतात। अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये होणारी ही चटणी आहे। ही खुरुसणी खाल्ल्याने भरपूर आजार देखील बरे होतात। त्यामुळे हिवाळ्यात एकदा तरी ही चटणी खाणं आवश्यक आहे। चला तर मग आपण चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया। या इथे चटणी बनवण्यासाठी 250 ग्रॅम मी खुरुसणी घेतली आहे, म्हणजेच पावशर मी खुरुसणी घेतली आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ती दिसायला असते आणि तुम्हाला कुठल्याही किराणा शॉपमध्ये ही मिळून जाते। यानंतर 2 चमचे मी जाड मीठ घेतलं आहे। तुम्ही जाड मिठाऐवजी बारीक मीठ देखील यामध्ये घेऊ शकता, ते पण 2 चमचेच घ्यायचं आहे। 6 लसूणचे कांदे मी सोलून घेतलेले आहे, म्हणजेच मी अर्धी वाटी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। यानंतर मी या ठिकाणी 100 ग्रॅम भरडा मिरची घेतलेली आहे। तुम्ही भरडा मिरची जर तुमच्या इथे नसेल तर याऐवजी तुम्ही अख्ख्या मिरच्या पण घेऊ शकता किंवा बारीक मिरची पूड देखील या ठिकाणी वापरू शकता। मी झणझणीत होण्यासाठी 100 ग्रॅम मिरची घेतली आहे। तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी करू शकता जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर। त्यानंतर मी खुरुसणी छान अशी खरपूस भाजून घेणार आहे। त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला होता। पॅन छान गरम झालेला आहे। त्यामध्ये मी खुरुसणी टाकून घेते आणि एकसारखं हलवत मी ही खुरुसणी खमंग अशी भाजून घेते। खुरुसणी भाजताना गॅस नेहमी मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, मोठा करायचा नाही, कारण खुरुसणीची साईज छोटी असल्याने मोठा जर गॅस केला तर ती करपण्याची जास्त शक्यता असते। अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। छान अशी खमंग खुरुसणी मी भाजून घेतलेली आहे। ही खुरुसणी भाजायसाठी मला मीडियम फ्लेमवर 10 मिनिटं लागले आहे। खुरुसणी भाजून झाली हे कसं ओळखायचं, तुम्ही पाहू शकता खुरुसणी अशी तडतड उडायला लागली आहे, म्हणजेच तिचा तडतड असा आवाज यायला लागला आहे, तेव्हा समजायचं खुरुसणी ही भाजून झालेली आहे। ही खुरुसणी मी एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर याच पॅनमध्ये मी भरडा मिरची भाजून घेणार आहे। अगदी मीडियम फ्लेमवर गॅस ठेवून 1 मिनिट ही मिरची भाजून घ्यायची आहे। भरडा मिरचीच्या ऐवजी जर तुम्ही अख्ख्या मिरच्या घेतल्या किंवा बारीक पूड जरी घेतली तरी ती अगदी मीडियम फ्लेमवर भाजून घ्या। यामुळे काय होतं, आपली जी खुरुसणीची चटणी तयार होते ती उगीर चवीला लागत नाही, त्यासाठी मिरची ही भाजून घ्यायचीच आहे। भरडा मिरची भाजून झालेली आहे, ही मी एका प्लेटमध्ये काढते आणि बाजूला ठेवते। यानंतर मी खुरुसणी मिक्सी जारमध्ये टाकून घेते आणि खुरुसणी मी बारीक वाटून घेते। जर यामध्ये आपण लसूण टाकला तर खुरुसणी बारीक होत नाही, त्यासाठी मी राहिलेलं साहित्य यामध्ये टाकलेलं नाही। खुरुसणी मी बारीक वाटून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान अशी बारीक झालेली आहे। यामध्ये मी भरडा मिरची घालते, मीठ घालते आणि लसूण घालते। हे सर्व मी पुन्हा छान असं बारीक वाटून घेते। सर्व मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। झणझणीत खुरुसणीची चटणी तयार झालेली आहे। ही गरम असताना तुम्ही बरणीमध्ये भरू नका, थंड झाल्यावरच ही बरणीमध्ये भरा। जर गरम भरली तर ती लवकर खराब होते। या हिवाळ्यामध्ये तुम्ही ही खुरुसणीची चटणी तयार करून नक्की खा। मला कशी झाली कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय, जय श्री माताजी।